गेल्या काही वर्षात जमिनीच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि जमिनीची उत्पादकता क्षमता अनेक कारणांमुळे कमी होत आहे. यात सेंद्रिय खतांचा अभाव, अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर आणि पाण्याचा अतिवापर यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. पिकांचे उत्पादन घटत असताना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून कोणत्या पिकांसाठी कोणती खते द्यावी, त्याचबरोबर जमिनीत असलेल्या रासायनिक घटकांची माहिती मिळवण्यासाठी माती परीक्षण करणे महत्वाचे आहे. याकरिता आपणास जमिनीसाठी सेंद्रिय खत कोणते वापरावे, म्हणजेच वनस्पती आणि प्राणींच्या अवशेषांपासून तयार होणारे नैसर्गिक खत. यात शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत आणि सूक्ष्म रासायनिक खते यापैकी कोणते खत व किती प्रमाणात वापरावे याचे प्रमाण आपल्याला प्रयोगशाळा देते. अरे मोहन, काय रे आज फार विचारात दिसतो आहेस? हा राम, खरं सांगू का, मागच्या हंगामात मी भरपूर खत टाकलं, पण उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी झालं आणि खर्च मात्र वाढला. माझंही असंच 2-3 वर्षापूर्वी झालं होतं. उत्तम बियाणे खतांचा वापर करूनही उत्पादन का कमी झालं याबद्दल मी खूप विचार केला. नंतर मला असं जाणवलं की जसं आपण आपलं शारीरिक आरोग्य तपासतो तसंच जमिनीचंही आरोग्य तपासलं पाहिजे, जेणेकरून जमिनीची सुपीकता कशी आहे हे कळेल. पण मी एक बदल केला. मी मातीची चाचणी केली. मातीची चाचणी? अरे खत जास्त टाकलं की पुरेसं होतं ना, एवढं काय तपासायचं? अरे मोहन, मी शेतातील माती व अन्न पदार्थ तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेचा तपास केला आणि फोनद्वारे चौकशी केली. त्यानुसार त्यांनी शेतातील मातीचा नमुना केव्हा व कसा घ्यावा, तसेच त्या नमुन्यात कोणत्या घटकांची तपासणी करणे आवश्यक आहे याबद्दल व तपासणी खर्चाबद्दल सविस्तर माहिती दिली. मग तू काय केलं? हो, अगदी तसंच. म्हणूनच मी अश्वमेध इंजिनियर्स अँड कन्सल्टंट प्रयोगशाळा नाशिक येथे मातीचा नमुना दिला. प्रयोगशाळेत मातीचा नमुना तपासणीसाठी दिल्यानंतर त्यांनी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम एवढंच नाही तर पीएच, सेंद्रिय कार्बन, सूक्ष्म पोषक तत्व आणि जड धातूंचीही तपासणी केली. त्यांनी मला सविस्तर अहवाल दिला. मातीमध्ये काय कमतरता आहे आणि काय किती प्रमाणात वापरायचं यानुसार अश्वमेध प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे माझ्या शेतातील मातीचा प्रातिनिधिक नमुना घेतला आणि तो कापडी पिशवीत भरून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी दिला. मग त्याचा काही रिपोर्ट आला? हो, त्यांच्या रिपोर्टमध्ये माझ्या शेत जमिनीत असलेले रासायनिक व सूक्ष्म अन्नद्रव्य याबाबत कोणते घटक किती प्रमाणात उपस्थित आहेत याची सविस्तर माहिती दिली होती. या रिपोर्टनुसार मला जमिनीत कोणती खते वापरावी आणि पाण्याचा वापर किती करावा जेणेकरून पिकांचे उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळेल हे समजले. तसेच त्यांनी रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खते आणि सूक्ष्म मूलद्रव्य युक्त खते योग्य प्रमाणात वापरण्याचा सल्लाही दिला. मग तू काय केले? मोहन, मी आता अंदाजाने खत टाकत नाही. रिपोर्ट नुसार योग्य खत, सेंद्रिय खत आणि पाणी व सिंचनाचा तोल राखला आणि यामुळे मला पहिल्यांदाच 20 ते 30% जास्त उत्पादन मिळाले आणि खत खर्चातही बचत झाली. छान आहे, पण ही चाचणी महाग नाही का? मोठ्या शेतकऱ्यांसाठीच असेल असं वाटतं. नाही रे, अश्वमेध लॅबने सगळं सोपं केलं आहे. त्यांनी नमुना कसा घ्यायचा ते समजावलं. नमुना घेतला आणि आठवड्याभरात रिपोर्ट मिळाला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं, हे पोषक कमी आहे, हे जास्त आहे, हे खत वापरू नकोस. कधी कधी फक्त कमी नाही तर जास्त खते सुद्धा पिकाला आणि जमिनीला हानी पोहोचवतात. खरंच? आणि मी पण कृषी मासिकात वाचलं की नाबार्ड यांच्या सहकार्याने औषधी वनस्पतींसाठी टिकाऊ माती व्यवस्थापन आणि चाचणी यावर राष्ट्रीय कार्यशाळा झाली. म्हणजे फक्त धान्य पिकांसाठी नाही तर निर्यातक्षम पिकांसाठीही मातीची चाचणी अत्यंत महत्वाची झाली आहे. हो, बरोबर आहे मोहन. निर्यातीसाठी असो किंवा घरच्या बाजारासाठी मातीचं आरोग्य ठरवतं पिकाचं भविष्य. अश्वमेध लॅबोरेटरी यात शेतकऱ्यांना मदत करते. माती काय सांगते ते समजावून सांगतात. बर, मला सांग, मी माझ्या शेताची चाचणी कशी करून घेऊ? सोपं आहे. 1 हेक्टर क्षेत्रासाठी एक प्रातिनिधिक नमुना घेणे आवश्यक आहे. नमुना घेताना शेतातील उकिरडा, विहीर, झाडे यांच्या जवळील भाग सोडून नमुना घ्यावा. क्षेत्राच्या चारही बाजूने 2 मीटर जागा सोडावी. एकूण क्षेत्राच्या अंदाजे 2 भाग करावे. प्रत्येक भागात छेद आकाराने म्हणजेच झिगझॅग पद्धतीने 10 ते 12 नमुने घेण्यासाठी मार्किंग करावे. नंतर प्रत्येक भागात मार्किंग केलेल्या जागी 1 फूट खोल गुणिले 1 फूट रुंद असा व्ही आकाराचा खड्डा खोदावा. त्यातील संपूर्ण माती काढून घ्यावी. खड्डा मोकळा झाल्यावर मोकळ्या खड्ड्यातील आजूबाजूच्या भागातील माती लाकडी खुरपीच्या सहाय्याने एका घमेल्यात काढून घ्यावी. अशा पद्धतीने सर्व खड्ड्यातील माती एका कापडाच्या स्वच्छ गोणीत अथवा कागदावर टाकावी. त्यातील काडी कचरा, लहान दगड काढून टाकावेत. नंतर ही माती व्यवस्थितपणे एकत्र करावी. त्याचे 4 भाग करावेत. समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत. पुन्हा हे दोन्ही भाग एकत्र करून पुन्हा त्याचे 4 भाग करावेत. 2 भाग काढून उरलेल्या मातीतून साधारण 1 ते 1.5 किलो माती एका स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरून
करून व लेबल लावून हा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. म्हणजे ही चाचणी पेरणीच्या आधी करणं योग्य? हो, म्हणजे तू खताचं बजेट ठरवू शकशील, योग्य पिकं निवडू शकशील आणि जर निर्यातीचा विचार करत असशील तर आंतरराष्ट्रीय दर्जा पाळू शकशील. मग तर आजच अश्वमेध लॅबला फोन करतो. माझ्याही शेतातील जमिनीच्या मातीचा नमुना तपासणीसाठी देण्यासाठी जातो आणि त्यांच्याकडून माती नमुन्याचा रिपोर्ट आल्यानंतर मी सुद्धा तुझ्यासारखं सेंद्रिय खते, रासायनिक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये यांचा योग्य प्रकारे वापर करून पीक उत्पादन वाढवणारच आणि जमिनीचं आरोग्य योग्य प्रमाणात राख. बरोबर बोललास मोहन. जेव्हा आपण मातीचं आरोग्य समजून घेतो तेव्हाच खरी शेती होते. तुमच्या शेताची माती तपासा, कारण आरोग्यदायी माती म्हणजेच भरघोस पीक. जमिनीचं आरोग्य उत्तम तर पिकाचं उत्पादनही उत्तम.